आज आपण बघणार आहोत 11th सायन्सचा केमिस्ट्री या सब्जेक्टचा 7th लेसन, ज्याचं नाव आहे मॉडर्न पिरियॉडिक टेबल. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे पिरियॉडिक टेबल काय असतो. तर ॲक्च्युअली पिरियॉडिक टेबलची सुरुवात कुठून झालेली मित्रांनो? मेंडेलिव्ज. जे मेंडेलिव्ज नावाचे जे सायंटिस्ट होते किंवा केमिसिस्ट सायंटिस्ट होते, त्यांनी काही एलिमेंट जे आहे ते अशा प्रकारे अरेंज केले होते ज्याचा ॲटॉमिक मास वाढत गेलेलं होतं मित्रांनो. तर यामध्ये काही चेंजेस आहे. जे व्हर्टिकल लाईन्स होते मित्रांनो, ज्यांना ग्रुप म्हटलं गेलं. जे हॉरिझॉन्टल्स लाईन होते मित्रांनो, त्याला पिरियड म्हटलं गेलं. हे जे मेंडेलिव्ज पिरियॉडिक टेबल आहे, त्यामध्ये अशा काही जवळजवळ 56पेक्षा जास्त एलिमेंटचा शोध लागलेला असल्यामुळे मेंडेलिव्ज यांनी जवळजवळ त्यांच्या पिरियॉडिक टेबलमध्ये 56 एलिमेंट्स प्रॉपर अरेंज केले होते. परंतु अरेंजमेंट मात्र त्याची कशाचे बेस होती मित्रांनो? ॲटॉमिक मास. कशाचे बेस होते मित्रांनो? ॲटॉमिक मास. ओके मित्रांनो, हा जो पिरियॉडिक टेबल आहे मित्रांनो, स्पेशली 3 भागामध्ये डिवाईड केला आहे. एक आहे मेटल, दुसरा आहे नॉन मेटल, तिसरा आहे मेटलॉइड्स. जर तुम्ही विचार केला तर त्या मेंडेलिव्हच्या अगोदर डोबे रायनर आणि न्यूलँड्स अशा 2 वेगळ्या प्रकारच्या सायंटिस्टने सुद्धा पिरियॉडिक टेबलची एस्टॅब्लिशमेंट केली होती. पण त्या तिघांनी ॲटॉमिक मास या बेसिसवर पिरियॉडिक टेबल अरेंज केलं होतं. त्यामध्ये डोबे रायनरचे जे ट्राईड्स आहेत त्यांची थेरी फेल झाली. न्यूलँडचे जे ऑक्टिव्ज आहेत त्यांची थेरी पण फेल झाली. पुढे जाऊन मेंडेलिव्हने बऱ्यापैकी ते केलं, कारण त्यांनी फक्त ॲटॉमिक मासचा विचार न करता पुढे जाऊन त्याची बॉइलिंग पॉईंट काय आहे, मेल्टिंग पॉईंट काय आहे, फिजिकल आणि केमिकल ज्या प्रॉपर्टीज आहे मित्रांनो त्या स्टडी केल्या आणि त्यांच्या बेसिस त्यांनी अरेंजमेंट केली होती. त्यामध्ये स्पेशली त्यांना ज्या एलिमेंटचं नाव माहीत नव्हतं मित्रांनो, त्याच्यासाठी एम्प्टी बॉक्स ठेवला होता. तसंच जो नोबेल गॅस म्हणतो, ज्याला ग्रुप 18 म्हणतो, या ग्रुप 18साठी त्यांनी मित्रांनो जागा ठेवली होती. म्हणजे काही गोष्टींची त्यांना कल्पना होती की यानंतर या डिफरंट प्रॉपर्टी शो करणारे एलिमेंट्स पुढे लावू शकतात किंवा फाइंड आउट होऊ शकतात. अशा पद्धतीने त्यांनी तो विचार करून काही एम्प्टी बॉक्सेस ठेवले त्या पिरियॉडिक टेबलमध्ये. पुढे जाऊन खरंच त्या प्रकारच्या एलिमेंटचा शोध लागला. तरी पण मित्रांनो, या मेंडेलिव्हचं महत्त्व कमी करणार नसणार आहे, कारण मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबलमुळेच पुढे जाऊन पुढचे जे सायंटिस्ट आहेत त्यांना मॉडर्न पिरियॉडिक टेबल करायला सोपं गेलं मित्रांनो. त्यामध्ये जे मोस्ले होते यांचा मेन रोल आहे. यांच्यासोबत अजून होते मित्रांनो, परंतु मेन रोल आहे. मेंडेलिव्ह थेअरी फेल होण्याचं कारण म्हणजे त्यांची चुकीची संकल्पना नाही मित्रांनो. ॲक्च्युली त्यांनी बरोबर चालले होते, पण त्यांची जी ॲटॉमिक मासवर जी अरेंजमेंट आहे ती चुकीची होती मित्रांनो. कशी चुकीची होती ते पण हे जे फिजिकल चेंजेस किंवा पिरियॉडिक लॉ वगैरे या सर्व गोष्टीचा विचार करतात त्यांनी. काही असं झालं म्हणजे साधारणतः नायट्रोजनचा जो ॲटॉमिक मास आहे तो 14 आहे आणि कार्बनचे जो ॲटॉमिक मास आहे 12 आहे. मित्रांनो, प्रॉब्लेम असा होता की कार्बनचे आयसोटोप्स शोधले गेले. त्यावेळेस कार्बन 3 प्रकारे सापडला गेला ॲटमॉस्फिअरमध्ये, एन्व्हायरमेंटमध्ये. कार्बन 12, कार्बन 13, कार्बन 14. आता विचार केला तर मेंडेलिव्ह थेअरीनुसार कार्बनचा 14 ॲटॉमिक मास आहे, नायट्रोजनचा पण 14 ॲटॉमिक मास आहे. मग ह्या 14 जो बॉक्स आहे मित्रांनो, त्यामध्ये एक्झॅक्टली नायट्रोजन ठेवायचं की कार्बन ठेवायचं, पुढच्या येणाऱ्या ज्या सायंटिस्टला त्यांना अडचण आली. त्यामुळे कुठेतरी कन्फ्युजन व्हायला लागले की एक्झॅक्टली कन्सेप्ट काय करायला पाहिजे. त्यामुळे ही थेरी काय झाली मित्रांनो, वन्स अगेन फेल झाली. आणि मोस्लेनी जी थेरी मांडली ती बरोबर मांडली आणि त्याचा बेस होता ॲटॉमिक स्ट्रक्चर. आणि हा जो ॲटॉमिक स्ट्रक्चर आहे हा कॅपिटल Z या सिम्बॉलमध्ये शो केला आणि एक नवीन मॉडर्न पिरियॉडिक टेबल जगासमोर आला. The physical and chemical properties of elements are a periodic function of their atomic number. जो मॉडर्न पिरियॉडिक टेबल आहे त्याचा लॉंग फॉर्म आहे. काय आहे मित्रांनो? मॉडर्न पिरियॉडिक टेबल, ऑल्सो कॉल्ड द लॉंग फॉर्म ऑफ पिरियॉडिक टेबल. मॉडर्न पिरियॉडिक टेबलचा जर विचार केला मित्रांनो, त्यामध्ये बघा लॉंग फॉर्म जो आहे किंवा मॉडर्न पिरियॉडिक टेबल आहे मित्रांनो, त्यामध्ये आपल्याला पिरियड्स आणि ग्रुप पाहायला भेटतात. ते इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अप्लाइड केमिस्ट्री, UPAC ज्याला म्हणतो आपण, त्यांनी रिकमेंडेड केलेलं मित्रांनो. त्यामध्ये साधारणतः आपल्याला पाहायला गेलं तर 118 एलिमेंट शोधले गेले मित्रांनो. यांनी IUPAC जे आहे यांनी रिकमेंड केलं आहे पिरियड्स आणि ग्रुप्स, ज्यामध्ये साधारणतः 7 पिरियड होते मित्रांनो आणि
18 ग्रुप्स होते. हा जो पिरियॉडिक टेबल आहे मित्रांनो 4 ब्लॉकमध्ये डिवाईड केला होता, ज्या ब्लॉकचं नाव होतं SPDF. 7 पिरियड्स 18 ग्रुप्स 4 ब्लॉक्स SPDF. अशा पद्धतीने ते पिरियॉडिक टेबलची रचना केली गेली होती मोस्ले मार्फत. साधारणतः तुम्ही जर बघितलं बघा पिरियॉडिक टेबलमध्ये या गोष्टी तुम्हाला पाहायला भेटेल. हे जे 2 ग्रुप आहे मित्रांनो, हा S ब्लॉक आहे, हा D ब्लॉक आहे, हा P ब्लॉक आहे आणि हा F ब्लॉक आहे मित्रांनो. यामध्ये हायड्रोजन हा गॅस आहे ज्याचा ॲटॉमिक 1 आहे, तर हेलियम हा गॅस आहे ज्याचा ॲटॉमिक नंबर 2 आहे. यामध्ये जर विचार केला मित्रांनो तर हा जो भाग आहे मेटल्स आहे, हा जो स्टेप्सवाल्या बॉक्स दिसतंय मित्रांनो, हा जो बॉक्स आहे हा मेटॅलॉइड्स आहे आणि हा जो रिमेनिंग पार्ट आहे मित्रांनो हा काय मित्रांनो नॉन मेटल्स. F ब्लॉक पण हा मेटल्समध्येच मोडतो मित्रांनो, कारण त्यातले खूप सारे म्हणजे जवळजवळ सर्वच एलिमेंट जे आहे ते मेटलचे, त्यामुळे त्याला आपण मेटल्सच म्हणूयात. अशा प्रकारे या मॉडर्न पिरियॉडिक टेबलची रचना केली गेली, ज्यामध्ये S, P, D आणि F ब्लॉकमध्ये, ज्यामध्ये हे जे आहे आडवे पिरियड्स आहे आणि जे उभे आहे ते काय आहे मित्रांनो ग्रुप्स आहे. त्यानुसार 7 पिरियड्स आहे आणि 18 ग्रुप्स आहे. हे जे एलिमेंट्स आहे ते ॲटॉमिक नंबरच्या बेसिसवर फिट केले गेले आणि हा जो ॲटॉमिक नंबर आहे हा कॅपिटल झेडमध्ये शो केला जातो. जसं स्टुडंटला रोल नंबर दिला जातो त्यानुसार या एलिमेंट्सला नंबर दिला गेला आहे, त्या नंबरलाच आपण काय म्हणतो मित्रांनो ॲटॉमिक नंबर. काय म्हणतो मित्रांनो ॲटॉमिक नंबर. ओके, बघा मित्रांनो, ज्यावेळेस मेंडेलिव्हचा वापर करून पुढे जाऊन या मॉडर्न पिरियॉडिक टेबलची एस्टॅब्लिशमेंट झाली, त्यावेळेस या गोष्टी आपल्याला कळायला लागल्या. फर्स्ट पिरियड काय असतो ज्याचा ॲटॉमिक नंबर 1 आहे. सेकंड पिरियड काय आहे ज्याचा ॲटॉमिक नंबर 2 आहे. असं म्हणता येईल का? नाही मित्रांनो, 1 आहे म्हणजे थोडक्यात 1 फर्स्ट पिरियड आहे, ज्यामध्ये ॲटॉमिक नंबर 1, 2 असे 2 आहे, पण इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन मात्र 1s2 Z. 2 पिरियड असेल तर 2s2, 3 पिरियड असेल तर 3s2. म्हणजे ते ॲक्च्युली कंडिशन डिपेंड असणार आहे ॲटॉमिक नंबर कोणता आहे आणि एलिमेंट्स कोणते आहे त्यावर. परंतु हा जो झेड आहे मित्रांनो हा इंडिकेट करतो की इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन. आता हा इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन समजून घेताना मित्रांनो तुम्हाला आउटबाउ प्रिन्सिपल, पाउली प्रिन्सिपल, हंट्स रूल यांच्या ह्या प्रकारचे जे सायंटिस्ट आहेत त्यांनी सांगितल्याप्रमाणे या गोष्टी समजून घ्यायला लागेल तुम्हाला. मग परत हा विषय येतो की सर हे जे रूल्स आहे कसे समजून घ्यायचे किंवा आम्हाला कसं जमणार. साधारणतः तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला केमिकल बॉन्डिंग आणि ॲटॉमिक स्ट्रक्चर हे 2 लेसन जर पाहिले तर बऱ्यापैकी यातली कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर होईल. पावली एक्सक्लुजन प्रिन्सिपल काय सांगतो मित्रांनो, हे जे बॉक्स असतं ज्याला ऑर्बिटल म्हणतो, यामध्ये ते म्हणतात की जे इलेक्ट्रॉन्स आहे ते अपोजिट डायरेक्शनने लिहायचे. हंट्स रूल काय सांगतो मित्रांनो, हे पी ऑर्बिटल आहे, पी ऑर्बिटलला 3 ऑर्बिटल आहे, तर त्यांचं काय मत आहे प्रत्येकामध्ये एक एक इलेक्ट्रॉन फिल करायचं मित्रांनो. आणि जे आउटबाउ प्रिन्सिपल आहे यांनी एक थिअरी दिलेली इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनची, त्या पद्धतीने इन्क्रीजिंग ऑर्डरनुसार तुम्ही इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन लिहू शकतात. साधारणतः विचार केला तर इन्क्रीजिंग ऑर्डरनुसार इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय आहे मित्रांनो, तर 1s2, 2s2, 2c, 2p6, 3s2, 3p6, 4s2, 3d10. म्हणजे ते जे सिक्वेन्स दिली त्यानुसार बघा. एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, S ऑर्बिटल जे असतं ते एकच असतं ज्यामध्ये मॅक्झिमम 2 इलेक्ट्रॉन बसतात. पी ऑर्बिटल असतं त्यामध्ये 6 इलेक्ट्रॉन बसतात कारण असे 3 ऑर्बिटल आहे. डी जे ऑर्बिटल मित्रांनो ते 5चं आहे, 5चं असल्यामुळे 10 इलेक्ट्रॉन्स बसतात. आणि F जे असतात ते मित्रांनो 14 इलेक्ट्रॉन बसतात म्हणजे 7 ऑर्बिटल आहे. त्यानुसार 1चं 1, 2चं 2, 3चं 3 अशा प्रकारचे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आपल्याला पाहायला भेटतं. त्यामुळे कोणत्याही एलिमेंटचं जर ॲटॉमिक नंबर माहीत असेल तर तुम्ही सहज इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन लिहू शकतात मित्रांनो. आता साधारणतः तुम्हाला जर लिहायचं असेल एखाद्या याचं, तर मी एक जस्ट एक्झाम्पल घेतो, क्लोरीन घेतो, ज्याचा ॲटॉमिक नंबर 17 आहे, 17 आहे. तर आपल्याला आउटबाउ प्रिन्सिपलनुसार सिक्वेन्स माहिती आहे कशी मित्रांनो, 1s, 2s, 2p,
3s 3p. मी आत्ता सांगितल्याप्रमाणे s या ऑर्बिटलची कॅपॅसिटी 2ची म्हणून इथे 2 इलेक्ट्रॉन टाकलं. परत इथे 2 येतील. पीची कॅपॅसिटी 6ची म्हणून 6 टाकली बाळांनो. एचची 2 म्हणून 2 टाकली. बघा 2 2 4 4 + 6 दॅट इज 10 and +2 12. पण आपल्याकडे किती आहे मित्रांनो? 17. आपले टोटल 17 झाले का यांची ॲडिशन करून? नाही. तर हे झाले 12. मग किती उरले मित्रांनो? 5. इथं 5 टाकू शकतात. जर 7 उरले असते तर इथं 7 टाकता आले असते का मित्रांनो? नाही. कारण पीची कॅपॅसिटी 6ची 6पेक्षा जास्त नाही चालणार मित्रांनो. जास्तीत जास्त तुम्ही पीमध्ये 6 इलेक्ट्रॉन्स टाकू शकता किंवा त्याच्यापेक्षा कमी टाकायला लागेल, पण त्याच्यापेक्षा जास्त टाकू शकत नाही मित्रांनो. हा क्रायटेरिया समजून घेणं गरजेचं आहे. अशा प्रकारे तुम्ही कोणत्याही एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काढू शकतो. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, हा जो क्लोरीन आहे हा कोणत्या याच्यात येतो? 3 म्हणजे याचा पिरियड किती झाला मित्रांनो? 3 झाला. 3p म्हणजे 3 पिरियड, 4p म्हणजे 4 पिरियड. हे पिरियड समजून घ्या, कारण टोटल 7 पिरियड आहे मित्रांनो. आता विचार केला तर इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन इन ग्रुप्समध्ये कसं काढलं जाऊ शकतं मित्रांनो? बघा, ग्रुप 1चं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय आहे? बघा इथे जनरल दिलं, त्यानुसार तुम्ही समजून घेऊ शकता. NS1 वरती जर 1 आहे तर याचा अर्थ ग्रुप 1 आहे मित्रांनो. वरती 2 असेल तर ग्रुप 2. वरती NS2 आणि D1 असेल तर मित्रांनो ग्रुप 3. त्यामध्ये बघा 2s1 3s1 हा ग्रुप 1चा आहे. 2s2 3s2 ग्रुप 2चा आहे. 4s2 3d1 5s2 4d1 हा ग्रुप 3चा आहे. म्हणजे यावरनं ग्रुप 13 आहे तर याचा अर्थ बघा NS2 NP1. म्हणजे यामध्ये सेम कसं आलं? नाही सेम मित्रांनो, कारण इथं D आणि इथं P आहे. याचा अर्थ इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन सेम आहे, पण D जर असेल मित्रांनो तर N-1 लिहा, आणि S असेल तर NS लिहा, P असेल तर NP लिहा. असं का बरं? कारण मित्रांनो ही जी D ऑर्बिटल आहे किंवा D जो ब्लॉक आहे हा ट्रान्झिशन एलिमेंट्स आहे, ज्यामध्ये म्हणजे याचा अर्थ असा आहे मित्रांनो, त्याचा जो पिरियड असतो ना मित्रांनो तो 1ने कमी असतो. म्हणजे थोडक्यात हा जो N आहे प्रिन्सिपल क्वांटम नंबर याला म्हणतो आपण, जो ॲटॉमिक स्ट्रक्चर आणि केमिकल बॉन्डिंग ह्या लेसनमध्ये ऑलरेडी झालेला आहे. तर त्याच्यापेक्षा D ऑर्बिटल मागे असतो मित्रांनो. म्हणजे 4s असेल तर 3d असेल. अशा प्रकारे डिफरंट टाईपच्या एलिमेंटचं, डिफरंट टाईपच्या ग्रुपचं जनरल इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आणि त्यामधले काही एलिमेंटचं एक्झाम्पल दिलेलं आणि त्यांचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. 4 ब्लॉकचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन जर पाहिलं तुम्ही तर मित्रांनो बघा, S ब्लॉकचा जर विचार केला तुम्ही तर जनरल इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन NS12 आहे. म्हणजे N हा किती असू शकतो? 1 असू शकतो, 2 असू शकतो, 3 to 7पर्यंत राहतील मित्रांनो. पण S हा ब्लॉकचा S हा हे साईन इंडिकेट करतं का तो एलिमेंट S ब्लॉकमधला आहे. आणि S ब्लॉक तुम्हाला माहिती आहे, S ब्लॉककडे किती ऑर्बिटल बाळांनो? 1. आणि 1 ऑर्बिटल असल्यामुळे त्याच्यात जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन बसतात? 2. म्हणजे याचा अर्थ NSमध्ये एक तर 1 असेल किंवा 2 असेल. किती असेल मित्रांनो? 2 असेल. म्हणजे अशा प्रकारे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन Sचं झालं. जर विचार केला P ब्लॉकचा तर मित्रांनो 3 ऑर्बिटल असतात, 6 इलेक्ट्रॉन्स बसतात या पद्धतीने. तर 6 इलेक्ट्रॉन्स कॅपॅसिटी असल्यामुळे N म्हणजे कोणता पिरियड चालू आहे ते, P म्हणजे P ब्लॉक एलिमेंट, आणि 6ची कॅपॅसिटी असल्यामुळे कमीत कमी 1 इलेक्ट्रॉन असेल आणि मॅक्झिमम किती इलेक्ट्रॉन्स असेल मित्रांनो? 6. अशा प्रकारे NS आणि NP झालं, म्हणजे S ब्लॉक आणि P ब्लॉक झालं. तसंच आपण D ब्लॉकचं सुद्धा काढू शकतो मित्रांनो. D ब्लॉकचा जर विचार केला तर D ब्लॉकमध्ये 5 ऑर्बिटल मित्रांनो या पद्धतीने, आणि यामध्ये जर एकामध्ये 2 टाकले तर असे टोटल मित्रांनो किती होतात? 10 इलेक्ट्रॉन्स कॅपॅसिटी. त्यामध्ये जर विचार केला तर हा N-1 × D असं लिहायचं असतं, कारण ही पेनल्टिमेट सेल आहे मित्रांनो. म्हणजे जो पिरियड चालेल ना, जो पिरियड जर असेल ना NSचा जो करंट पिरियड असेल त्याच्यातून 1 मायनस करून D लिहायचं असतं बाळांनो. आणि Dमध्ये इलेक्ट्रॉन 1 to किती मित्रांनो? 1 to 10 इथपर्यंत बसू शकतात. हे जनरल कन्फिगरेशन झालं. सेम F ब्लॉक जर घेतला मित्रांनो त्याच्यामध्ये 14 इलेक्ट्रॉन्स आहे. N-2 × F, N-2 × F असं कन्फिगरेशन येईल मित्रांनो. N-2 × F 1⁴ अशा पद्धतीने जनरल इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आपल्याला 4ही ब्लॉकचं आपल्याला काढता येतं किंवा लक्षात ठेवायला लागेल मित्रांनो. ओके.
बघा मित्रांनो, इथे आउटर इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन रेशो ऑफ ए फ्यू एलिमेंट्स आर गिवन लो, एक्सप्लेन देम identify in the periodic group and block in the periodic table to which they belong. पण हेलियम-2a मित्रांनो, हेलियम-2a हा त्याचा इलेक्ट्रॉनिक ॲटॉमिक नंबर झाला. मी तुम्हाला शिकवलं मित्रांनो 1s2. तर या लेक्चरमध्ये आपण इथपर्यंत टॉपिक बघणार आहोत. नेक्स्ट लेक्चरमध्ये रिमेनिंग टॉपिक बघून हा लेसन आपण कंप्लीट करणार आहोत. तर लक्षात ठेवा मित्रांनो, DG कोकणे कॉलेज आपलं महाराष्ट्र बोर्ड एकदम अस्सल मराठी शिकवतो आहे. मराठी शिकवायला चालू केलं आहे, कारण महाराष्ट्रातील मुलांना, स्टेट बोर्डवाल्या मुलांना केमिस्ट्री हा विषय सोपा जावा आणि केमिस्ट्री त्यांना समजावं या हेतूनं मी प्युअर मराठीत शिकवण्याचा प्रयत्न करतो आहे. म्हणजे मराठी येतेच मला, मराठीमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त व्यवस्थित समजेल हा हेतू घेऊनच मी मराठी लँग्वेज चूज केलेली. त्यानुसार तुम्हाला नक्कीच समजेल. समजल्यानंतर तुमच्यापर्यंत आलेलं नॉलेज तुम्ही इतरांपर्यंत पाठवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करणारच आहात. केलं असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर करा आणि जास्तीत जास्त स्प्रेड करा, जेणेकरून इतर अगदी गावातल्या छोट्या मुलापर्यंत हा व्हिडिओ जाऊन त्यांची ग्रोथ व्हायला एक साधन भेटेल आणि एक ग्रोथ होण्यासाठी माझ्यामार्फत, आमच्या चॅनलच्या मार्फत त्यांची ग्रोथ होत असेल तर यापेक्षा जास्त समाधान आम्हाला दुसऱ्या गोष्टीचं वाटणार नाही. मित्रांनो, हा व्हिडिओ बघितल्यामुळे धन्यवाद. थँक्यू.